स्टार्ट कर पण SRAने हायकोर्टला कळवलं होतं की 7 दिवसात आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं टिळकनगरला जे स्मारक बनवता तिथल्या स्थानिक लोकांशी आपण विचारविनिमय करून काहीतरी मार्ग काढावा। त्याप्रमाणे SRAने आम्हाला नोटीस दिली। आजची तारीख दिलेली आहे 7 तारीख 12ची वेळ दिलेली आहे। आम्ही सगळे 11 वाजल्यापासून इथं आलेलो आहोत। प्रत्येकाचं आपापलं घर आहे आणि त्या नोटीस देताना त्यावेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा आपण सगळ्यांनी आलं तरी चालेल। आता जवळजवळ 200च्या पुढे इथे लोक आलेले आहेत। गेली 2 तास ते 5 जण या 10 जण या 20 जण या कुठलाही व्यवस्थित निर्णय देत नाहीत आणि हायकोर्टानं त्यांना सांगितलेलं आहे एकदम स्ट्रिक्टली की तुम्ही यांच्याबरोबर चर्चा करा। आणि आम्ही त्यांना त्यावेळेला वारंवार सूचना दिलेल्या होत्या की आमची पूर्ण लोक येणार आहेत, पण हायकोर्टाकडून आम्हाला सांगण्यात आलेल्यानंतरही हे लोक आम्हाला आत घेत नाहीत। प्रेशराईज करायचं काम चालू आहे SRAच्या माध्यमातून। तर त्याची कृपया आपण दखल घ्या, कारण मला वाटत नाही SRA गरिबांसाठी आहे। इथे बिल्डर लोकांना रेड कार्पेट आहेत आणि जे आमच्या हक्काच्या झोपड्या आहेत जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला आम्ही स्वतःहून देतोय। 80 वर्ष झालं आम्ही तिथे राहतोय, पण आम्हाला हे लोक न्याय देऊ शकत नाही अशी आमची पूर्णपणे धारणा आहे। आम्ही इथे थांबलो आहोत कारण आम्हालाही कोर्टाचा तेवढाच सन्मान आहे, पण मला वाटत नाही की SRAला कोर्टाचा सन्मान आहे। बघूया आता काय होतं। गेले 2.5 तास लोक इथं बिना अन्न पाण्याची चहा पाण्याची सकाळपासून निघलेले आलेले आहेत, जसं मिळेल तसं ट्रॅव्हलिंग करून। आणि SRAचे लोक आम्हाला काही प्रॉपर माहिती देत नाही। उधर तक क्या पूरा अंदर से